नमस्कार माझ्या भावांनो, तर कसं काय चाललंय? आता आपलं सगळं काम झालं होतं दुकानामधलं. आता फक्त इथला राडा काढून घ्यायचा होता आणि ते काय आपल्याला फिरून घ्यायचं होतं. पण आता काकाला काही मदत लागेल म्हणून आपल्या त्या काकापाशी जाऊन उभारलो होतो. म्हणजे आपली त्यांची मदत-बिदत करून इकडे आरूकडे आलो होतो. आलो येऊन बघतो तर काही इथं पाण्यामध्येच खेळायला लागली होती. त्याकडे थोडं रागानं बघितलं, ती आपल्या बाहेरून उभारले. म्हणले, "मामा मी नव्हते." तिथं आतमध्ये आलो आणि आपला नवरदेव एकदम मस्तपैकी मोबाईल बघत बसला होता. आता लग्न आहे म्हणल्यावर तर आता कलर-बिलर तर करूनच घ्यावं लागेल ना. पण इतका मस्त कलर करून घेतला होता ना आपल्या नवरदेवाने. ते म्हणलं, "आता आपण सजणार म्हणलं आपलं घर पण सजलंच पाहिजे की नाही." म्हणलं, "बरोबर आहे लेका तुझं." आता आपल्या तिथं काही रॅक करायचं होतं ना, त्यामुळे आता खेळे बिळे लागणार होते म्हणून आपल्या आरूकडनं जाऊन आलो तिथं मस्त खेळे घेतले आणि गेलो त्यांच्याकडे देऊन दिले. तू जर काय काकाचे सगळे बांबू पडले होते. काकाला हाक मारली म्हणलं, "ओ काका तुमचे बांबू पडलेत." त्यांनी आपले घेतले सगळे तोडून आणि तिकडे काय झालं माहिती आहे का, थोडं बाहेर चाललो होतो तर आपल्या घोड्याचं पेट्रोल संपलं की. मग आता घेतलेलो ना आपल्या मित्राची आणि गेलो आपल्या आणायला मस्तपैकी पेट्रोल आणि आपली मस्तपैकी गाडी उभा होती. आपल्या राणीला बघितलं आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आता त्याला चारा टाकावा म्हणलं. आता परीला म्हणलं आता पेट्रोल तर सगळं टाकलंय आता परीला सोडवायला जायचं होतं फाट्यावर. परी त्या मामात हात धरून चालली होती. म्हणलं थांब थांब ते म्हणलं, "ए बाबा गप्प थांबू काय नको मला आता मला मस्तपैकी खायला घ्यायचं." म्हणलं गाडीमध्ये लय बोर होईल म्हणून मी आपलं मस्तपैकी काहीतरी खायला घेणार आहे. त्याला म्हणलं थांब की मला पण घेते. ते मला नको नको मला एकट्याला घेऊ दे आधी. त्याला म्हणलं तुला काय खायचंय सांग लवकर इकडे ये म्हणलं. ती म्हणली मला मामा हे घ्यायचंय. त्याला म्हणलं ए गप्प बाबा आता एवढं मोठं घेतलं आधीच त्या कशाला आणखीन जास्त घ्यायला म्हणली मामा असं असतंय का? तिला म्हणलं टाटा बाय बाय परे आता नंतर कधी भेटते मला. ती म्हणली आता 3-4 दिवसांनी काय येत नाही बघा आता मी. आता हे सगळा राडाचा काढून घेत होता. आता डोक्याला हात लावला बाबा. अरे काय डेंजर आहे काम आहे म्हणलं बाबा. आधीच आता या अंगाला काय उचलायची सवय नाही आता एवढं मोठा सगळा राडा काढून घ्यायचा होता. काय म्हणलं आपल्या मस्तपैकी याचे शंकर बाबा बसला होता. त्या शंकरला म्हणलं "ए लागा तुला मी काय करतो माहिती आहे का मस्तपैकी चॉकलेट-बिकलेट देतो. थोडी मला मदत करू लाग बरं." ते मला "नाही, नाही लागा मला लय लाज वाटायला लागली. उगा गप बस व्हिडिओमध्ये काय घेऊ नको." अरे येडा-वेडा काय म्हणलं का तुला फेमस करतो की. ते म्हणा बरं चल आता मला फेमस पण करा आणि मला चॉकलेट बी घेऊन दे. आणि आपल्याला मस्तपैकी मदत करू लागला. सगळं असं दुकान एकदम स्वच्छ करून घेतलं. कसं वाटतं एकदम मस्त वाटतं की नाही? सोपं ना हो आपला विषय. तर जाऊ द्या लाईक फॉलो करून घ्या. धन्यवाद. बाय बाय. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.